हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला कळालंच असेल टायटलवरून की आज आपण कोणती रेसिपी बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत स्ट्रॉबेरी फ्लेवरची होममेड आईस्क्रीम. एकदम परफेक्ट आईस्क्रीम आहे, मार्केटपेक्षा पण भारी. नक्की ट्राय करा. तर सगळ्यात आधी ना आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी ॲड करायची आहे. तरी ती मी 250 ग्रॅम इतकी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. सगळ्यात आधी तर स्ट्रॉबेरीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यानंतर कट करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक पाव वाटी किंवा 3 टेबलस्पून इतकी साखर ॲड करायची आहे. आता या क्रशला पूर्ण जोपर्यंत स्ट्रॉबेरी मॅश होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. स्पॅच्युलाने आपल्याला स्ट्रॉबेरीला मॅश करत जायचं आहे कंटिन्युअसली आणि 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला क्रश बनवून तयार होतो. तर बघा इथे पूर्णपणे स्ट्रॉबेरी मॅश झालेली आहे आणि आपला क्रश पण तयार झाला आहे. लगेच आपण याला गाळून घेऊया. तर बघा एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्याखाली एक बाउल ठेवायचा आहे आणि आपल्याला तो क्रश ना गाळून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे बिया असतात बारीक बारीक, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे हे चाळून घेणं ना पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला त्याच्यातल्या बिया आवडत असेल ना, तर तुम्ही याला गाळून घ्यायची अजिबात गरज नाहीये. जर आवडत नसेल ना तुम्हाला, एकदम प्लेन असं जशी मार्केटमध्ये आईस्क्रीम मिळते की नाही, तशी आईस्क्रीम खायची असेल ना, तर हे गाळून घ्या. तर इथे मी क्रश पूर्ण गाळून घेतलेलं आहे बघा. छान एकदम जसा मार्केटमधून क्रश आणतो की नाही आपण, तसं इथे मी बनवून घेतलेला आहे. तर स्ट्रॉबेरी क्रश तयार आहे. आता लगेच आपण क्रीम बनवून घेऊया. तर एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ना अर्धा कप इतकी व्हिपिंग क्रीम ॲड करायची आहे. तर बघा इथे मी अर्धा कप इतकी व्हिपिंग क्रीम ॲड केलेली आहे. आता ना आपल्याला याला बीट करून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याच्याने करून घ्या, नसेल तर हँड विस्करने सुद्धा होते. 15 ते 20 मिनिटं लागतात, पण त्याच्याने सुद्धा करू शकता तुम्ही. तर बघा आपली क्रीम इथे बीट करून तयार झालेली आहे आणि इथे मध्येच लाईट गेली होती. तर आता ना या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये ना 1/4 कप इतकं कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे. तर एकदम होममेड कंडेन्स मिल्क आहे. तर 1/4 कप इतकं कंडेन्स मिल्क ॲड केलेलं आहे. तर मी ही क्लिप घेणं विसरली, कारण की लाईट गेली होती त्यावेळेला. पण बघा मी तुम्हाला दाखवून देते. या स्टेजवर आपल्याला 1/4 कप इतकं कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण स्ट्रॉबेरीचं क्रश बनवून घेतलेला आहे ना, तो 2 टेबलस्पून इतकं इथे क्रश ॲड करून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला याला बीटरनी 2-3 मिनिटापर्यंत बीट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित ह्याला परत फेटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. थोडीशी घट्टसर फेटायची आपल्याला, एकदम जास्त पण घट्ट, एकदम थिक अशी क्रीम बनवायची नाही. जशी आपण केकसाठी बनवतो ना, तेवढी घट्ट बनवायची गरज नाहीये. थोडीशी लिक्विड फॉर्ममध्ये राहिली तरी चालेल. तर बघा इथे मी बीट करून घेतलेली आहे आणि आता आपली क्रीम सेट होण्यासाठी तयार आहे. तर बघा इथे मी एक कंटेनर घेतलेला आहे आणि आता आपल्याला ना ही पूर्ण क्रीम या कंटेनरमध्ये ॲड करायची आहे. तर इथे तुम्ही कोणतंही कंटेनर वापरू शकता, प्लास्टिकचा, काचेचा, तुमच्याकडे जो कंटेनर अवेलेबल आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही ही आईस्क्रीम सेट करू शकता. तर बघा इथे मी व्यवस्थित पूर्ण आईस्क्रीम ॲड केलेली आहे. झाकण लावून 8 तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ही क्रीम ठेवायची आहे. तर बघा 8 तास झाले आहेत. मी मॉर्निंगला व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुम्हाला मी नाईटला ही क्रीम दाखवतीये. तर बघा किती सुंदर अशी एकदम परफेक्ट क्रीम इथे सेट झालेली आहे आणि लेयर्स बघा तुम्ही आईस्क्रीमचे. या लेयर्सवरून तुम्हाला कळत असेल की आईस्क्रीम खूप सुंदर सेट झाली आहे. एकदम परफेक्ट आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे. टेक्स्चर पण बघू शकता, याचे लेयर्स बघू शकता तुम्ही. किती सुंदर आईस्क्रीम बनून तयार झालेला आहे. एकही आईस क्रिस्टल जमलेले नाहीयेत. एकदम मार्केटपेक्षाही भारी आईस्क्रीम आपली इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही ते लेयर्स बघा ना, किती सारे लेयर्स निघाले आहेत. त्याच्यावरूनच कळते की आपली आईस्क्रीम एकदम परफेक्ट जमलेली आहे. फक्त 2 ते 3 इन्ग्रीडियंट्समध्ये तुम्ही मार्केटपेक्षाही चवीला अप्रतिम अशी आईस्क्रीम बनवून तयार करू शकता. जर तुमच्याकडे ना इलेक्ट्रिक बीटर नसेल, तुम्ही हँड विस्करने सुद्धा ही आईस्क्रीम बनवून घेऊ शकता. तर बघा इथे मी आईस्क्रीम छानपैकी सर्व्ह केलेली आहे. आता वरून आपल्याला थोडंसं स्ट्रॉबेरीचं क्रश ॲड करायचं आहे बघा. थोडंसं आपण गार्निशिंग करून घेऊया आणि इथे आपली स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच अजून भरपूर साऱ्या आईस्क्रीमच्या रेसिपी बघायच्या असतील तरीही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.